आता महाराष्ट्रामधील राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। पीक विमा अपडेट। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता लाईव्ह एक मोठी अपडेट दिलेली आहे। तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो, 75% अग्रिम पीक विमा। जे शेतकरी बांधव अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून पीक विम्याची वाट पाहत होते, त्या शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पीक विम्याबाबत एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे की आजच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। बघा, रात्री 12 वाजेपर्यंत किंवा सकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाल्याचा मेसेज देखील येणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता ती आता वेळ आलेली आहे। आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे। परंतु बघा, हा पीक विमा काहीच शेतकऱ्याला मिळणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, काहीच म्हणजे शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम लक्षामध्ये घ्या, आता या काही महत्त्वाच्या 4 अटी ठेवण्यात आलेल्या आहे। आता लक्षामध्ये घ्या, या 4 अटीच्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे। आता कोणत्या आहेत त्या अटी व काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब, चला तर लगेच या ठिकाणी फक्त एका मिनिटामध्येच पाहून घेऊया। बघा, तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसापासून तुम्ही जी वाट पाहिली होती ती प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे। कारण आजपासून पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू झालेले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक समस्या आहे, हे जे काय पीक विम्याचे वाटप आहे हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार नाही। बघा, 2 दिवसानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे। परंतु बघा, आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किंवा सकाळच्या 7 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लक्षामध्ये घ्या, प्रति हेक्टरी 15,000 रुपये एवढी रक्कम मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। आता बघा, राज्य सरकार मंत्रिमंडळाने निकष शिथिल करून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, आजच का सर्व जे काय नेते आहे यांचे डोळे उघडले आहे। आता लक्षामध्ये घ्या, अनेक दिवसापासून तुम्हाला तर माहीतच आहे की आंदोलन चालू होते, त्या आंदोलनांचा प्रभाव आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी पडला आहे। म्हणजे की बघा, स्वतः शेतकरीच मुख्यमंत्री साहेबांच्या घरी गेले होते, त्यामुळे हा सर्व जे काय निर्णय आहे तो तात्काळ घेण्यात आला आहे। बघा, तुमचा पीक विमा बँकेमध्ये जमा झाले काय हे तुम्हाला आता तपासावे लागणार आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये कधीही रक्कम आता जमा होऊ शकते, त्यामुळे थोडासा धीर धरा। फक्त 12 तासाच्या या ठिकाणी वाट पहा, कारण 12 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची सर्व रक्कम आता जमा होणार आहे। बघा, आता या ठिकाणी सरकारने पीक विम्याची दुसरी यादी पण या ठिकाणी लावणार आहे। पहिली यादी तर शेतकरी बांधवांनो लावलेली आहे, ती आपण आता लगेच या ठिकाणी काही सेकंदामध्येच ती यादी या ठिकाणी पाहून घेऊया। तर आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना ही मोठी खुशखबर आज मिळाली आहे, कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। या 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा मिळणार आहे। बघा, आता जो काय पीक विमा आहे तो या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सकाळीच या ठिकाणी आंदोलन झाले होते, त्या आंदोलनाचा प्रभाव या ठिकाणी पडलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप या ठिकाणी त्यावर निर्णय देखील सुरू होता। टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप होणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पैसे येणार नाही। बघा, तुम्हाला आपण जशा प्रकारे सांगितले की आता फक्त लक्षामध्ये घ्या, काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहे। म्हणजे बघा, काही ठिकाणी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सकाळपासून या ठिकाणी जे काय आंदोलन झाले होते त्याचा प्रभाव आता पडला आहे। काही शेतकऱ्याला रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात। आता बघा, 2,000 रुपयांपासून 15,000 रुपयापर्यंत आता म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, रात्रीच्या 12 जरी वाजले तरी पण तुमच्या खात्यामध्ये आता ही रक्कम मिळणारच आहे। बघा, वेगवेगळ्या माध्यमातून हा पीक विमा जमा होत आहे। काही शेतकऱ्यांना 3,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांना 5,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांना 10,000 रुपये, तर काहींना 15,000 रुपये। आता बघा, हा पीक विमा असं काय मिळणार आहे, काहीला 2,000 तर काहीला 5,000। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांनी जेव्हा काय पीक विमाचा फॉर्म भरला होता त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी वेगवेगळी वाहनं लिहिलेले आहेत आता बघा त्या फॉर्मवर, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना वेगवेगळा पीक विमा मिळणार आहे। आता सर्वात जास्त रक्कम कोणत्या वाहनाला मिळणार आहे ते पाहून घ्या।
आता सरसकट सर्वांना या पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे. अवघा आजसाठी या 13 जिल्ह्यांमध्ये पैसे मंजूर करण्यात आलेले आहे. तुमचे नाव यादीमध्ये आहे का हे तुम्हाला आता तपासून घ्यायचे आहे. बघा, प्रति हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे या 13 जिल्ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आता होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, म्हणजे की राज्य सरकारने या 13 जिल्ह्यांसाठी बघा 3,700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आहे. हे पैसे आता 3 टप्प्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटले जाणार आहे. बघा, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल या ठिकाणी पीक विमा जमा होण्याच्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. म्हणजे की शेतकरी बांधवांनो आता लक्षामध्ये घ्या, कालपासून या ठिकाणी सुरुवात झाली होती, परंतु बघा पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही. त्यामुळे आज या ठिकाणी प्रचंड असे आंदोलन झाले होते, तुम्हाला तर माहीतच आहे. तर आज या ठिकाणी पुन्हा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होण्यात सुरू झालेली आहे. बघा, पुढील 3 दिवसांच्या आतमध्ये पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता बघा, मागच्या वेळी पीक विमा वाटपामध्ये मोठे घोटाळे देखील झाले होते. आता बघा, रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे, अशी माहिती सरकारने दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता. बघा, दुसऱ्याची शेत जमीन दाखवून पीक विमा घेतला होता. असे बरेचसे घोटाळे केले होते. बघा, असे घोटाळे होऊ नये म्हणून सरकारने आता लवकरात लवकर पीक विमा या ठिकाणी देणार आहे. परंतु आता 3 टप्प्यामध्ये बघा पीक विम्याचे वितरण, म्हणजे बघा सरकारने 3 टप्प्यामध्ये या विम्याचे वितरण केले होते. बघा, 25% अग्रिम तर काही शेतकऱ्याला मिळाला, काहीला नाही. परंतु आता तशी घटना होणार नाही. जो काय 75% अग्रिम आहे त्याचे 2 टप्पे करण्यात आलेले आहे. आजची जी यादी आहे त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी तुमच्या खात्यावर रक्कम दिली जाईल, अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिली आहे. बघा, 15,000 रुपयाचा पीक विमा पाहिजे असेल तर 13 जिल्ह्यांचा ह्या GR या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत. आता ते बघा, प्रति हेक्टरी 15,000 रुपये आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा, 16 जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी. आता काही जिल्हे असे पण आहे ज्यांच्यावर या ठिकाणी काम सुरू आहे, ते आपण या ठिकाणी नंतर पाहून घेऊया. परंतु आता शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घ्या, आता फक्त आपण 13 जिल्ह्याचंच बोलणार आहोत. कोणते 13 जिल्हे आहे बघा ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया. बघा, या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात आधी या ठिकाणी समोर आले आहे. जर तुम्ही बघा कॅनलॉनच्या बाजूची गायरान जमीन जर दाखवून मागच्या वेळी पीक विमा घेतला असेल बघा, तर तुम्हाला आता पीक विमा मिळणार नाही. बघा, रस्त्यालगतची जमीन दाखवून अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा फॉर्म भरला होता, अशाला देखील या ठिकाणी रक्कम मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार, असे सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, काही शेतकऱ्यांनी बघा 5,000 रुपये, काहींना 10,000 रुपये तर काहींना 15,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार. मागच्या वेळी बघा मागच्या मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झाले होते बघा त्याची चौकशी करून आता बघा विमा सोडला आहे. बघा, मागच्या वेळी ज्यांना ठिकाणी कमी विमा मिळाला होता त्यांना देखील आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे. आता बघा, बाजरी आहे का, बाजरीला सर्वात कमी या ठिकाणी रक्कम आहे, ज्वारीला सगळ्यात कमी या ठिकाणी रक्कम आहे. बघा, कांद्याला मध्यम आहे, मुगाला मध्यम आहे. आता बघा, जो काय उडीद आहे बघा, उडदार जे काय आहे त्याला देखील या ठिकाणी सर्वात जास्त रक्कम आहे. आणि बघा, सर्वात मोठी रक्कम ती म्हणजे की सोयाबीन आणि कापूस. बघा, ज्या शेतकऱ्याचे सोयाबीन आणि कापूस असे 2 पीक या पीक विमा फॉर्म भरताना लिहिलेले असतील त्या शेतकऱ्याला सर्वात जास्त अशी प्रचंड रक्कम म्हणजे की 15,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम आता त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. बघा, ज्या शेतकऱ्याने सोयाबीन आणि या ठिकाणी कापूस लिहिले होते, आता बघा पीक विम्याची चौकशी करून या ठिकाणी हे आता जे काय पीक विमा आहे तो शेतकरी बांधवाला मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. आता बघा, या 13 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, ते कोणते 13 जिल्हे आहेत ते आपण आता लगेच या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा, त्यामध्ये जो का पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार आहे, नंतर नांदेड आहे, यवतमाळ आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे आहे, पालघर आहे, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक. आता बघा, नाशिक जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील रात्रीचे 12 जरी वाजले, सकाळचे 7 जरी वाजले तरी पण तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार. बघा, आता नंतर बघा अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्याचा सरकारच्या माध्यमातून समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून रक्कम दिली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे.
आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आपण पीक विम्याची यादी पाहिली आहे. बघा, जर या यादीमध्ये कसल्याही प्रकारे बघा जर तुमचा जिल्हा नसेल तरी देखील तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. कारण बघा 2 दिवसानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जाणार अशी महत्त्वाची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह येऊन या ठिकाणी सांगितलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, आता तुम्हाला या ठिकाणी हेक्टर किती मिळणार हे तर आपण सांगितलंच आहे, परंतु शेतकरी बांधवांनो अनेक अफवा सुटलेल्या आहे की 30,000 रुपये हेक्टरी मिळणार. तर अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारे 30,000 रुपये हेक्टरी मिळणार नाही. 15,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मदत दिली जाणार अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.